ते निर्णय कितपर्यंत योग्य ठरत आहे क्षेत्ररक्षण करण्याचा ते थोड्याच वेळात सिद्ध होईल. आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलाय निषादाच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ गीतांजली संघ. दरम्यान दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑन टू द बॉलिंग मार्क सिद्ध आणि जोरदार प्रतिसाद मिळतोय स्पर्धेला. टाळ्यांचा गडगडाट ऐकायला येतोय आपल्याला. आणि पहिला चेंडू सिद्ध खेळेल तो निषाद. आणि हा पहिला चेंडू अवांतर चेंडूने सुरुवात होती या दिवसाला. अवांतर चेंडूने श्री गणेश होतोय प्रारंभ होतोय सुरुवात होताना दिसतीये. पहिली धावसंख्या रोनक तांडेल स्कोररच्या भूमिकेत असल्याच्या माध्यमातून नमूद केली जाते. सिद्ध ऑन टू द बॉलिंग मार्क वन्स अगेन टू निषाद. This time outside the off stump. First wide was the outside the leg stick. Second wide is outside the off stick. लगातारचे दोन खराब चेंडूने सुरुवात होतीये. सिद्ध याच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे पण सुरुवात मात्र आता आजच्या दिवसात थोडीशी खराब होते. क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक दिवस प्रत्येक क्रिकेटरसाठी सारखा नसतो. कधी चांगला कधी वाईट कधी कधी ह्या असल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार. आणि आता कमबॅक केलाय. चेंडू वेगवेगळ्या जागी डिलिव्हर करण्यात यश. डायरेक्ट हिट. दॅट्स कॉल इज नॉट आउट. आणि हा 1+4 असं म्हणजे पंजा मिळतोय. पहिल्याच पंजाने धावसंख्येला सुरुवात होते. बॅटनी धावसंख्या कारण या 5 धावा ज्या आहेत ना फलंदाजाच्या नावे गणल्या जातील. कारण जेव्हा फलंदाज खेळतो आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो आणि ओव्हरथ्रोच्या ज्या धावा असतात ना त्या फलंदाजाच्या नावी गणल्या जातात. बरोबर ना रोनक? आणि 5 धावा नावी गणल्या गेल्या त्या निषादाच्या कर्णधाराच्या नावी. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 7 वरती. आता डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकला येतो राज. कालच्या दिवसात चांगला खेळ साकारलाय दोन्ही संघांनी. आणि हा चेंडू स्ट्रेट खेळून काढलाय परंतु कुठलंही जोखीम घेतलं नाही स्ट्राईकला असलेला फलंदाज राज याने. कारण थोडासा कडक होता फटका. डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. विसावला होता. फर्स्ट डॉट बॉल ऑफ दिस इनिंग. आणि हा चेंडू व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी. थोडीशी मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेला पुष्कर याच्या माध्यमातून चुकी होतीये. बाईच्या स्वरूपात 1 रन येते. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 8 मध्ये 3 अवांतर 5 निषाद स्ट्राईकला आहे. आणि हा फटका जबरदस्त. कर्णधाराला साजिशी अशी खेळी खेळताना आपल्या खांद्यावरती मदार घेतले. कर्णधार पद भूषवतोय आजच्या दिवसामध्ये आणि चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून होत असताना दिसतीये. वैयक्तिक पोचलाय 9 वरती. संघाला पोहोचवलाय 12 वरती. 12 रन्स दुहेरी अंकात जाऊन पोहोचलाय ठेपलाय आता गीतांजली संघ. अरे हा चेंडू व्हॉट अ बॉल यार. टोटली बिटन. आणि लेग कटचा जबरदस्त चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट इज. 3 गोष्टी योग्य लागतात जेव्हा चेंडू चांगला डिलिव्हर करायचा असेल ना. गोलंदाजाच्या माध्यमातून 3 गोष्टींवरती कंट्रोल लागतं. एक लेंथ वरती, एक लाईन वरती आणि एक ट्रॅजेक्टरीवरती. आणि ह्या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन इथं बघायला मिळालं ह्या चेंडूवरती सिद्धच्या माध्यमातून. आणि फलस्वरूप काय तर एक त्रिफला जितच्या रूपाने एक चांगल्या फलंदाजाला चांगल्या मोहऱ्याला बाद करण्यात यश मिळालं. निषादची विकेट डगआउट मध्ये पाठवण्यात यश मिळालं. सिद्ध याला न्यू ओमकार संघाला मिळाली ही पहिली सफलता. फर्स्ट सक्सेस फॉर न्यू ओमकार अँड सिद्ध. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट इज. न्यू मॅन कमिंग ऑन टू द क्रीज चैतन्य. आणि अजून एक चांगला चेंडू. यष्टिरक्षक मात्र थोडासा चकला जातोय पण काही हरजाना त्याचा भोगतावा लागत नाही कारण डॉट बॉल जातोय. षटक संपलं. पहिल्या षटकाची सांगता झाली. समाप्ती झाली. धावसंख्या 12. 2 अवांतरने सुरुवात झाली होती. नंतरचे मात्र चांगले चेंडू फेकले गेले त्याच्या माध्यमातून. एसबीसीएल आणि सीवूड्स विभागातील प्रत्येक स्पर्धेची ओळख आहे शिस्त आणि त्या शिस्तप्रिय खेळाला आजच्या दिवसात देखील सुरुवात होताना दिसते. ठीक 12:01 सामना सुरू झालाय. जसं टायमिंग दिला होता त्या टायमात सामना सुरू होतोय. ही ओळख आहे या विभागाची, ह्या प्रभागाची, या खेळाडूंची, या संघांची, या स्पर्धांची. योग्य वेळेत सामना सुरू होतो आणि त्याबद्दल मी सहर्ष स्वागत करतो प्रत्येक येणाऱ्या संघाचा आणि खूप मनाच्या अंतकरणातून आभार देखील व्यक्त करतोय.
आणि हा मंदार गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि पहिला चेंडू खूप बाहेर टाकला होता. आता मात्र पुष्कर याचं चांगलं कमिटमेंट बघायला मिळत आहे. नो बॉलनी सुरुवात झाली. खूपच बाहेरचा चेंडू. हा देखील अवांतर धावसंख्येने सुरुवात करतोय गोलंदाज. सिदियाने देखील पहिला चेंडू अवांतर फेकला होता. मंदार याने देखील अवांतर धावसंख्येने सुरुवात केली ह्या षटकाला. राजसाठी पुढील चेंडू आणि हा चेंडू आत्ता मात्र आउटसाइड द लेग स्टिक. आणि व्हाईट बॉल पंचांनी व्हाईट दिलाय आणि इट्स आउट. OUT पंचांच्या भूमिकेत असलेले तिन्ही पंच अचूक पंचगिरी करत असताना आणि योग्य निर्णय योग्य वेळेत दिला. थोडासा डाऊट असेल त्यांनी दोघांनी सल्लामसलत केला, थोडा वेळ घेतला आणि चांगल्या पंचांची भूमिकेत असलेले चांगल्या पंचांची लक्षणं आहेत मित्रांनो. दे आर टेकिंग देअर टाइम आणि योग्य निर्णय आणि योग्य वेळेला निर्णय दिला त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. दुसरा फलंदाज जातोय तंबूच्या मार्गाला. नवीन फलंदाज आलाय विकास. आणि ह्या षटकातील फर्स्ट ऑफिशियल डिलिव्हरीचा हॅज बीन बोल्ड बाय मंदार. थोडीशी आता लक्ष देऊन खेळायचं आहे मित्रांनो. आपण समजू शकतो मॅचच्या प्रवाहामध्ये एनर्जी जास्त असते, उत्साह जास्त असतो, आनंद जास्त असतो. त्या आनंद उत्साहाच्या भरात आपण खेळत असतो पण मात्र एखादी चुकी इंजुरीला कारणीभूत ठरू शकते. म्हणून त्यामुळे थोडंसं आपलं मन शांत देखील ठेवायचं आहे. त्याचे दोन्ही बाजूने आपला फायदा होईल. मॅचवरती कॉन्सन्ट्रेट चांगलं होईल. आपलं स्वास्थ्य देखील आपल्याला सांभाळता येईल. आणि हा फटका टोलवला. फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न करण्याचा. आत्ता मात्र धावपासाठी अपील होत आहे आणि नॉट आउटचा आदेश निर्वाणा. एक धाव मिळते. एक धावेने स्कोर पुढे सरसावतोय. धावसंख्या 16. पहिल्या 2 व्हाईट चेंडू फेकल्यानंतरचे 2 आता ऑफिशियल डिलिव्हरीज काउंट झाल्यात. मंदार ऑन टू द बॉलिंग मार्क टू न्यू मॅन विकास. विकासाने एका धावेने खातं खोललंय. मागील ह्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ऑफिशियल डिलिव्हरीवरती पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होत आहे. हा चेंडू रिव्हर्स स्वीप आणि आपल्या डगआउट मध्ये टोलवलेला हा चांगला फटका आणि आपल्या डगआउटला मानवंदना देणारा हा चौकार, आपल्या डगआउटला जागा करणारा हा चौकार विकास याच्या बॅट मधून निघतोय. जागे व्हा असा इशारा दिलाय कारण हा सामना देखील महत्वपूर्ण असेल. अजून एक चान्स आहे त्यांच्याकडे दोन्ही संघांकडे. हा हरला तरी आणखी एक क्वार्टर फायनल्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक सामना आणखी त्यांच्याकडे असेल पण जो जिंकेल तो स्ट्रेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवेल आणि त्या दृष्टिकोनातून खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होईल. आणि बघायला मिळतोय आतापर्यंत तरी ती धडपड दिसतीये. आणि हा चेंडू आत्ता मात्र लेग साईडला डोळायचा होता. मंदार याचा कमबॅक म्हणता येईल. एक तेरी तो एक मेरी. पहिला चौकार त्याच्यानंतर झालेला हा डॉट बॉल. ह्या डॉट बॉलमुळे धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 2 टू गो. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. आणि हा आउटसाइड द लेग स्टिक पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. अजून एक अवांतर धावसंख्या भर घालतीये. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त फटका फॉलो थ्रू मध्ये झेल होता पण झेल निसटतोय. प्रयत्न केला होता, हातावरती गेला होता चेंडू परंतु थोडेसे एफर्ट्स कमी पडलेत आणि जीवदान मिळालंय विकास याला. आणि महत्वपूर्ण जीवदान. बघूया आता जीवदानाचा कितपत फायदा मिळतो. उचलतो कारण एक चौका टोलवलाय त्याने. त्याच्याकडे क्षमता आहे त्याने दाखवलंय. आता बघूया हा पुढचा चेंडू देखील व्हाईट. पुढे येणाऱ्या काहीच चेंडूंवरती आपला खेळ कसा खेळेल आणि कितपत धावा मिळेल आणि हा जीवदानाचा कितपत फायदा उचलेल फलंदाज विकास हे थोड्याच वेळात आपल्याला चित्र दिसेल. अजून एक व्हाईट चेंडू फेकला गेला. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 बाद 22. डबल 2 फॉर द 2 गीतांजली संघ. आणि हा फटका टोलवला. आता मात्र चुकी. चेंडू ढेंगातून पसार होतोय. चुकी होते. तिथे उपस्थित क्षेत्ररक्षक आहे पार्थ परब. याच्या माध्यमातून चुकी झाली आहे. चौकार मिळाला शेवटच्या चेंडूवरती. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. 2 षटकं संपल्यात. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 14. यानंतरच्या आगामी लढत असेल मी दोन्ही संघांना
कॉल देतोय. जय गजानन वर्सेस के बॉईज. दोन्ही संघांनी सज्ज राहायच्या. बिटवीन द इनिंग्ज वी आर गोइंग टू टॉस. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, त्यासाठी तयार राहायचं आहे. निखिल यादव बॉलिंग मार्कवर. न्यू ओंकार संघाचा हा कर्णधार, एक क्रिकेटचा महामेरू. त्याच्याकडे जबरदस्त क्रिकेटिंग ब्रेन आहे. सर्व कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये सतत असतात. सी पूल मधून खेळणारे हे दोन्ही संघ. आणि हा चेंडू पाळा स्वीप करायचा होता. लेग बायचा इशारा होतो पंचांचा. चेंडू अंगावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. अगोदर धावसंख्या अजून एक भर होतीये. संघाची धावसंख्या 27. तिसरं षटक प्रगतीपथावर. फर्स्ट इनिंग चालू आहे. न्यू ओंकार वर्सेस गीतांजली. सामना क्वार्टर फायनलच्या तिकीटसाठी होतोय. आणि हा डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. लगातारचे 2 डॉट बॉल. चांगली सुरुवात होते निखिल याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक लेग बायच्या रूपाने धाव दिली आहे. त्याच्यानंतरचे 2 डॉट बॉल. थोडा बॅकफुटवर म्हणेन मी, कारण चांगली धावसंख्या 2 षटकात बघायला मिळाली. सरासरीची धावसंख्या 13च्या सरासरी खेळत असताना आता ह्या 3 चेंडूंवरती फक्त एक धाव. आणि आता मात्र हलवार चेंडू. पुन्हा एकदा तिथं क्षेत्ररक्षक चुकतोय. हा चौकार मिळतोय. ह्या चौकारच्या मदतीने मात्र आता विकास पोहोचलाय. वैयक्तिक 13 धावांवरती संघाला पोहोचवलाय. 31-31. 2 स्कोरर माझ्या बाजूला आहेत. ऑफिशियल स्कोरर रोनक तांडेल आणि लाईव्हच्या माध्यमातून केडी. या दोघांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आकडेमोड पोहोचवली जाते. आणि अनुभवही आहेत दोघांकडे. तेवढा कौशल्य आहे, कसब आहे आणि त्या कित्येक स्पर्धांचा अनुभव आहे. दोन्हीही उच्च स्तरावर आकडेमोड करतात आणि त्यांच्याकडून मला ह्या सामन्याचा लेखाजोखा आतापर्यंत पोहोचवला गेलाय. अजून एक फाईट येतोय. धावसंख्या 32-32. आणि हा खराब चेंडू यार. ह्या स्तरावर आपण अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही निखिल. विकास दर्जेदार फलंदाज आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे, कसब आहे आणि ती कसब पणाला लावताना दिसतोय आणि त्या टॅलेंट आपल्याला दाखवताना दिसतोय. आणि तो जीवदान जे मिळालं होतं ते महागात ठरताना दिसतंय आता न्यू ओंकार संघाला. कारण त्यानंतर विकासने 2 चौकार डोलवलेत. बरोबर ना रोनक? आणि हा आता मात्र इट्स आउट. आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला पुष्कर कुठलीही चुकी करत नाहीये. ह्या इनिंग मध्ये 1-2 चुका त्याच्या माध्यमातून झाल्या, पण आता या निर्णायक क्षणी चांगले किपिंग बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. चेंडू बॅटची काढा घेऊन बिहाइंड द विकेट गेला होता. ऑफ बॅलन्स होता फलंदाज विकास आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि कुठलीही चुकी न करता एष्ट्या उधळवून ठेवल्या पुष्करने आणि विकास याला तंबूचा मार्ग दिला. तिसरी विकेटची पतंग होतीये. 3 विकेट डगआउट मध्ये परतलेत गीतांजली संघाचे. आणि नवीन फलंदाज आला आहे. आणखी एक दर्जेदार फलंदाज तन्मय, ज्याच्या भात्यात चांगल्या फटक्या आहेत. हाणामारीसाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. त्याच्या माध्यमातून बघूया कशा प्रकारचे फटके बघायला मिळतील. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट अशी ओळख आहे त्याची. आणि ही वेळ त्याच्यासाठी बरोबर आहे, कारण शेवटचं षटक आहे. 3 षटकं संपल्यात. शेवटचं षटक नेहमी हाणामारीचं षटक आपण गणतो. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक षटक तसं आपण हाणामारीचंच म्हणावं, पण खास करून हे शेवटचं षटक याच्यावरती जास्त प्रहार आक्रमण केलं जातं. आणि ते आक्रमण करण्यासाठी 2 फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत. चैतन्य आणि नवीन आलेला फलंदाज तन्मय. दोघांकडे कॅपॅसिटी आहे, दोघांकडे कौशल्य आहे, कसब आहे, टॅलेंट आहे. पण ह्या क्षणी ते टॅलेंट टेम्परमेंट दाखवून मैदानात दिसेल का, हे प्रश्न आहेत, हे प्रश्नचिन्ह आहेत. कारण तेवढा दर्जेदार गोलंदाज समोर आहे शरीफ. याच्याकडे देखील अनुभव चांगला आहे. ह्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि हा नो बॉल वरती विकेट. ओव्हर स्टेपचा नो बॉल म्हणजे झालाय काय मित्रांनो इथं. ह्या नो बॉल झाल्यामुळे आणि नो बॉल वर विकेट आल्यामुळे 3 निर्णय गणले जातील. फर्स्ट नो बॉल म्हणजे 1 धाव गणली जाईल, स्कोर मध्ये ऍड होईल. नो बॉल वरती विकेट गेले म्हणजे विकेट देखील गणला जाईल. आणि नो बॉल वरती विकेट गेल्यामुळे तो चेंडू देखील काउंट केला जाईल. असे बॉक्स क्रिकेटचे नियम आहेत, स्पर्धेचे नियम आहेत.
एक धाव गणली जाईल, एक विकेट आणि एक चेंडू गणला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 फलंदाजाच्या नंतर 37 वरती 37. रोहित नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आलाय. आणखी एक चेंडू, खराब चेंडू. पहिला नो बॉल फेकला होता, नशीब बळवंत होते, फलंदाजाने बाहेर मांडला, तोपर्यंत चेंडू काउंट झाला. त्याच्यानंतरचा हा वाईट चेंडू. अजून एक षटकार. षटकाराला अंडरआर्म क्रिकेट मध्ये जागा नाहीये. इट्स सर्कल आउट असं म्हणून गणला जाईल तो फलंदाज. आणि हा 5वा फलंदाज बाद होतोय. रोहित आपलं खातं न खालता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नवीन फलंदाज कार्तिक. दोन्ही संघ ज्या नेक्स्ट सामन्याचा कॉल दिलाय केप बॉयज आणि जय गजानन सज्ज राहायचा. बिटवीन द इनिंग्स आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. विकेटवरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचा, तयार राहायचा आहे. शरीफ ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू बॅक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं निखिलच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता. वेद चुकला. एक धाव मिळाली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 39. चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. 3 डिलिव्हरी स्टील टू गो. आणि सन्माननीय श्री विशाल चंद्रकांत विचारे स्पर्धेचे आयोजक यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये बघितलाय. कित्येक मान्यवरांची मांदी आली काळ बघितली. कित्येक मान्यवरांनी ह्या स्पर्धेला हजेरी दिली. हे प्रेम आहे विशाल विचाऱ्यांवरती, ह्या प्रेम आहे या स्पर्धेवरती, हे प्रेम आहे या क्रिकेटवरती. आणि त्या प्रेमापोटी प्रत्येक मान्यवर इथं उपस्थिती दाखवतोय, हजेरी लावतोय. आणि ह्या प्रभागाची ओळख आहे. क्रिकेटने वेड करून ठेवलं ह्या प्रभागाला, विभागाला. आणि क्रिकेट खेळच असा आहे मित्रांनो. अजून एक फलंदाज सर्कल आउटच्या रूपाने. 3 फलंदाज बाद केलेत ह्या षटकात शरीफने सर्कल आउटच्या रूपाने. नवीन फलंदाज निखिल. हाणामारीच्या षटकात हाणामारीचा प्रयत्न, पण कंट्रोल नाहीये. आणखी एक फलंदाज बाद होतोय. स्कोर झालाय 40. आणि अजून एक चौथा फलंदाज ह्या ओव्हर मध्ये सर्कल आउटच्या रूपाने बाद होतोय. कालच्या दिवसात करामत केली होती. एका षटकात 5 बळी, लगातारच्या 5 चेंडूंवरती 5 बळी. नाव होतं बंटी विजय कांबळे. याच्या माध्यमातून ते 5 लगातारचे विकेट बघायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये शरीफ कामगिरी करतोय चांगली. 4 फलंदाज बाद केले आहेत. अजून एक चेंडू शेष आहे. ह्या एका चेंडूत आणखी एक बळी मिळवून त्या ओव्हरमध्ये 5 विकेट बळी घेण्याचा विक्रम बराबरी होतीये. शरीफ याच्या नावी देखील एका षटकात 5 विकेट गणले जात आहेत. फक्त हॅट्रिक नाही आहे याच्यात. हॅट्रिक आहे. पहिल्या चेंडूवरती नो बॉल वरती विकेट, त्यानंतर वाईट, नंतर परत विकेट. म्हणजे लगातारचे 2 चेंडूवरती 2 बळी आले होते. नंतरचे 2 चेंडू ऑफिशियल डिलिव्हरीज, त्यानंतरचे 3 लगातारचे विकेट. म्हणजे हॅट्रिक +2 म्हणजे 5 विकेट एका षटकात घेण्याचा पराक्रम ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा होतोय. कालच्या दिवसामध्ये तो पराक्रम लगातारचे 5 चेंडूत 5 बळी घेतले होते विजय कांबळे यांनी, त्यांच्या नावी गणला गेलाय. आज पहिल्याच सामन्यात 5 बळी मिळवण्याचा आणि हॅट्रिक ह्या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक संपादित केली आहे. शरीफ याच्या नावी गणला जातोय. धावसंख्या 4 षटकात उभारली आहे गीतांजली संघाने. 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल न्यू ओंकार संघासमोर. केप बॉयज नियोजनाची भूमिकेत असलेले केप बॉयज दोन्ही संघांना फायनल कॉल असेल. खेळपट्टीवरती प्रचारण करायचं आणि मी मान्यवरांना विनंती करतोय आणि मान्यवर श्री तुलशीराम जाधव सर माझ्या समोर जोडले जातील नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. महेश पारकर केप बॉयज संघाचा कर्णधार उपस्थित आहे. जय गजानन संघाचा कर्णधार आनंद हा देखील जोडला जाईल. आता नाणेफेकीचा कॉल होईल. जाधव सर नाणेफेकीच्या टॉस साठी सज्ज झालेत.
हे दोन्ही संघ जे आता आपल्याला पुढच्या सामन्यात दिसतील ना मित्रांनो, दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेत, हार पत्करावी लागली आहे. म्हणजे काय, ही जी लढत असेल आत्ताची मित्रांनो, ही यांच्यासाठी डू ऑर डायची मॅच असेल. जो ह्या सामन्यात हरेल त्याचा प्रवास ह्या स्पर्धेत इथेच थांबेल. म्हणून दोन्ही संघांना मी माझ्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो सर्वप्रथम. आणि जाधव काकांना मी विनंती करते, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आनंद ह्या साईडला यायचा आहे आणि कॉल करेल. दिस इज हेड अँड दिस इज टेल. नाणेफेकीचा कॉल करेल महेश पारकर, केप बॉयज संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉलसाठी सज्ज झाले आहेत. जाधव काकांच्या हस्ते टॉस होतोय. यस काका, स्पिन करायचा आहे. हेड इज द कॉल फ्रॉम द महेश पारकर अँड हेड इट इज. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय महेश. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मॅच किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव आहे तुम्हाला, आणि काही रणनीती, काही चेंजेस केलेत का? ऑब्विसली इम्पॉर्टंट मॅच आहे. एवढी चांगली टुर्नामेंट आहे तर आम्हाला हे जिंकायची आहे. लास्ट इयर आम्ही जिंकलेलो होतो, ह्या वर्षी प्रयत्न करायचे. रणनीती, काल आमचे 2 बॉलर नव्हते, आज स्क्वॉड पूर्ण आहे तर पूर्ण ताकदीने खेळू. निश्चितच मागच्या पर्वातले विजेतेपद आणि ते प्रेशर आहे आणि त्याच्या बोलण्यातून ते जाणवत आहे. आणि मी तुम्हाला ह्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. आणि आनंद, नाणेफेकीचा कॉल हालात फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना अशा कुठल्या फलंदाज, कालच्या दिवसात आपला खेळ चांगला झाला, फलंदाजी चांगली आली. पहिल्या 2 षटकात मी बघितलं, आवर्जून सांगेन त्या 2 षटकात चांगली करामत झाली होती, पण नंतरच्या 2 षटकात बॅकफुटवर गेलात. आजच्या दिवसात काय अभ्यास केला कालच्या सामन्याचा आणि कशी रणनीती असेल तुमची? आम्ही कालच्यापेक्षा आज चांगला खेळ करू आणि जिंकण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू आज. आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि मान्यवर उपस्थित झालेत सुमित्रे काका कडू, तसेच समीर बागवान साहेब, या सर्व मान्यवरांचे आपल्याला, तसेच सुरेश माळवे सर, हे आदरणीय व्यक्तिमत्व इथं उपस्थित झाले. अशा प्रकारे सर्व मान्यवरांचं इथे हजेरी काल बघितली आपण, आज देखील हे जे स्टेज आहे, मंच आहे, गजबजून जाणार आहे. कारण हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं मित्रांनो, हे प्रेम आहे या क्रिकेटवरती, हे प्रेम आहे विशाल चंद्रकांत विचारांवरती. आणि ह्यांच्या प्रेमापोटी ही मान्यवरांची मांदियाली आपल्याला बघायला मिळते. चला चालू सामन्याकडे आपलं लक्ष वेधतोय. चालू लढत आपण बघताय, गीतांजली वर्सेस न्यू ओमकार. प्रथम फलंदाजी करत असताना गीतांजली संघाने 40 धावा टोळून 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. 41 धावांचं टार्गेट आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज आलेत न्यू ओमकार संघाकडून. कर्णधार स्वतः स्ट्राईकला आहे निखिल यादव, त्याच्या जोडीला मदतीला साथीला डावखुऱ्या त्याचा फलंदाज क्रिश फर्नांडिस. आणि गोलंदाजी सुरुवात करेल स्वतः कर्णधार. आता येतो बघायला काय मिळतंय, फलंदाज कर्णधार आहे, गोलंदाज देखील कर्णधार आहे. म्हणजे सरसेनापती वर्सेस सरसेनापती, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिल्या चेंडूवरती चकमक बघायला मिळते. आणि पहिला चेंडू आउट साइड ऑफ स्टंप, पंजा 1+4, दोघांना चकवून जातोय. फलंदाजाने सोडला, एसटी रक्षकाला चकवला गेला आणि मग बिहाइंड द विकेट चौकार. म्हणजे पंजाने हा धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. गुड स्टार्ट फॉर द न्यू ओमकार अँड बॅड स्टार्ट फॉर, अजून एक खराब चेंडू डिलिव्हर केला आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धाव संख्या 7, चेंडू 0. आणि हा चेंडू जस्ट टाइम केलाय. ई टाइम दॅट फॉर द परफेक्शन. फक्त 1 धाव मिळेल. विकास यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला थोडासा उत्साहात आहे. अजून एक वाईट बॉल. पहिलाच षटक आणि पहिल्याच षटकात अशा प्रकारच्या चुका आपल्याला पराभवाच्या छायेत घेऊन जातील. कर्णधार निषाद याच्या माध्यमातून खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. मारून धावा आल्या तरी चालतील असा विचार मनात हसायला हवा, रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. पण अवांतर धावा सहज, म्हणजे ते काय बोनस आहे. कुठलीही मेहनत न करता कमावलेला पैसा, तशीच कुठलीही मेहनत न करता कमावलेला ही धाव आपल्या संघासाठी घातक ठरू शकते. गोलंदाजी करणारा हा गोलंदाज कर्णधार निषाद. वन्स अगेन तो बॉलिंग मार, हा कव्हर्स मध्ये टोलवलेला आहे, तो चित मारा. आता मात्र तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होते. फर्स्ट डॉट बॉल ऑफ दिस इनिंग. धावसंख्या आहे 11. 1-1. नेल्सन
आणि हा रिव्हर्स स्वीप चेंडू जातोय सरपटत चौकारच्या दिशेने गेला आणि चौकार मिळतोय. निखिल याच्या बॅटमधून येणार हा पहिला चौकार. संघाची धावसंख्या 15, 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या ऑन बोर्ड 15 फॉर नो लॉस. अजून एक चांगला फटका ज्यासाठी ओळख आहे निखिलची. याचा क्रिकेटिंग ब्रेन सॉलिड आहे. ही हॅज अ ब्रिलियंट हेड, क्रिकेटिंग हेड ऑन हिज शोल्डर. आणि तसा खेळ साकारताना दिसतोय. त्याच्याकडे कॅल्क्युलेशन्स आहेत माइंडमध्ये, ते गणित आहे आणि ते गणितानुसार सिच्युएशन नुसार खेळ खेळणारा फलंदाज आहे आणि तसा खेळ दिसतोय त्याच्या माध्यमातून. आता अजून एक दर्जेदार फटका, अजून एक चौकार. चौकारांची हॅट्रिक साधतोय इथं फलंदाज निखिल. आणि या सामन्यातला हा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय कर्णधार निखिल याच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकात 23 धावा डोलून काढल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर द न्यू ओमका टीम. 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात 23 धावा. नवीन गोलंदाज विकास ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघितली. चांगल्या 17 धावांचं योगदान दिलं होतं त्याने आपल्या संघासाठी. तोच आता गोलंदाजच्या बोहळ्यावरती आहे. मात्र आता धावा वाजवी धावसंख्या राहिली आहे 18 चेंडू आणि 18 धावा. पण काही येऊ शकतं. स्टील दे हॅव चान्स. आता मात्र क्रिशा माध्यमातून कडक फटका. पहिल्याच चेंडूवरती एक धाव. कडक फटका होता मात्र स्ट्रेट इंटू द हँड्स ऑफ फील्ड्समन. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र एक धाव काही रोखू शकला नाही तिथला क्षेत्ररक्षक. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. नो बॉल. अजून एक अवंतर चेंडू आता विकासच्या माध्यमातून बघायला मिळतोय. निषादने सुरुवात खराब केली. आता मात्र विकासच्या माध्यमातून एक डॉट बॉल येतोय. आणि हा चेंडू सॉफ्ट हँडनी खेळलाय. कुठल्याही प्रकारचा तिथं जोखीम पत्करला जात नाहीये फलंदाजी करत असताना निखिलच्या माध्यमातून. खास करून त्याला माहिती आहे टार्गेट रिचेबल आहे. तसेच श्री सुतार सर यांचे देखील आगमन होत आहे. मी साहेबांना विनंती करेन आपण कृपया असं नसतं होण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. मी आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. स्कोर झाला आहे चौकारच्या दिवशी 31-31. नो बॉलवर चौकारला म्हणजे पंजा. क्रिश याच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार फटका. ही जी जोडी आहे ना मित्रांनो, दोघांना माहिती आहे टार्गेट रिचेबल आहे आणि त्यानुसार पहिला निखिल आक्रमक होता पहिल्या षटकात. आता ह्या षटकात आक्रमकाची भूमिका पत्कारली घेतली ती क्रिश फर्नांडिस. एक नवोदित चेहरा आहे. मागच्या 1-2 वर्षात लयात आणि बहरात दिसतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अजून एक आता मात्र पॅडल स्वीप करायचा होता पण चेंडू अंगावरती आदळतोय. एक्झिक्युशन परफेक्ट करता आला नाही तिथल्या त्या फलंदाजाला. त्याच्या माध्यमातून आता मात्र एक धाव मात्र मिळते. 2 षटकं संपल्यात. धावसंख्या 36. स्टील 5 रन्स नीडेड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. यानंतरच्या आगामी लढत आपल्याला बघायला मिळेल. डू ऑर डायची मॅच बघायला मिळेल. केएफ बॉयज वर्सेस गीतांजली, केएफ बॉयज वर्सेस जय गजानन. व्हाईट बॉल म्हणजे स्कोर पोचला 37 वरती. आत्ता मात्र फक्त 4 धावांची गरज. म्हणजे काय तर 1 शॉट अवे फ्रॉम द विन. एका फटक्याची गरज आणि तो फटका मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू थोडासा हलवार प्रकारे फेकला गेला. त्याने स्टान्स हेरला रोहितने. आणि तसेच आदरणीय करायगावचे भूमिपुत्र, एक चांगले समाजसेवक, कार्यकर्ते आणि आमचे मित्र मिलिंद भुईर यांचं इथं आगमन होत आहे. मी सहर्ष स्वागत करतो आयोजक विशाल चंद्रकांत विचारे यांच्या माध्यमातून. मिलिंद भुईर एक चांगले समाजसेवक, कार्यकर्ते उल्लेख केला मी कारण एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मिलिंद भुईर यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आता एक चांगले समाजसेवक आहेत. कडू काकांच्या सोबतीने कित्येक वेळा त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत आणि समाजकार्याचा वसा त्यांनी आपल्या हाती घेतलाय.
मॅन ऑफ द मॅच शरीफ, नो डाऊट, कारण एका षटकात 5 विकेट घेण्याचा आणखी एक विक्रम नोंदला गेला आहे ह्या स्पर्धेमध्ये. शरीफ याच्या नावी जातोय तो, आणि या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक गणली गेली ती देखील त्याच्या नावी जातीये. आणि मी विनंती करतोय पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचा सन्मान केला गेला आहे. तसेच मी आता आयोजकांना विनंती करतोय प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जाईल. तत्पूर्वी विनंती करेन केप बॉयज आपण नियोजनाच्या भूमिकेत आहोत. आपण निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करा. आपल्या माध्यमातून रॉंग मेसेज गेला नाही पाहिजे याची देखील आपण भान ठेवावं. केप बॉयज फुल पॅक आहे. यशवंत आज उपलब्ध आहे. यशवंतचा काल वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे बडी. कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस, पण त्यांची उपस्थिती नव्हती. आज ते उपस्थित आहेत. त्यांना स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्यासाठी देखील तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. तसेच जय गजानन संघाला देखील शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. चला तत्पूर्वी आपण विशाल सर मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करूया. केप बॉयज आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, तोपर्यंत ऑफिशियल पंच ताबा घ्यायचा मैदानाचा. चला सर्वप्रथम आमचं आदरणीय व्यक्तिमत्व, करायगावचे एक जबरदस्त समाजसेवक श्री सुमित्रा कडू काका यांचं सत्कार आणि सन्मान करत असताना स्पर्धेचे आयोजक विशाल चंद्रकांत विचारे यांच्या माध्यमातून मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. आणि या सर्व अमूल्य क्षणांचे क्षणचित्र टिपले जात आहेत. ह्या आठवणी जपल्या जातील आपल्याकडे मित्रांनो, आणि ह्या आठवणी हवेत, कारण प्रत्येक आठवण आपल्याला काहीतरी एक नवी ऊर्जा देते नंतर पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये. त्यासाठी आठवणी आयोजकांच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. त्यानंतर आदरणीय समीर बागवान सर यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातो आयोजकांच्या माध्यमातून. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक आणि एक सन्मान चिन्ह देत असताना स्पर्धेचे आयोजक श्री विशाल चंद्रकांत विचारे, तसेच मिलिंदजी भोईर, करायगावचे एक दमदार व्यक्तिमत्व, एक भूमिपुत्र समाजसेवक मिलिंद भोईर. यस, निश्चितच हे मैत्रीचं प्रेमाचं नातं आहे मिलिंद भोईर आणि विशाल विचारे यांचं. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आवर्जून असते आणि ह्या कार्यक्रमाला देखील आपली उपस्थिती लाभली आहे. तसेच आदरणीय जाधव साहेब यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जाईल. जाधव सर यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय आयोजक विशाल चंद्रकांत विचारे यांच्या माध्यमातून. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान ही मराठी परंपरा जोपासताना, हिंदू संस्कृती जोपासताना स्पर्धेचे आयोजक श्री विशाल विचारे,
तसेच आदरणीय सुतार सर यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय. तसेच माळवे सर यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जाईल. आदरणीय माळवे सर यांची उपस्थिती आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभली आहे आणि प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. आणि मी प्रत्येक मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय, कारण आपण ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण ह्या स्पर्धेसाठी, ह्या व्यक्तीसाठी आणि आपल्या मित्रासाठी, आपल्या सहकार्यासाठी, आपल्या सोबती सहकारी याच्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप आभार. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. आणि मी एक विनंती करेन, ज्या बाहेर रस्त्यावर गाड्या पार्क केल्यात ना मित्रांनो, ज्यांची कोणाची वाहने आहेत ना, योग्य जागी पार्क करा, जेणेकरून अडथळा कुठलाही निर्माण होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, ह्याची देखील आपण थोडंसं भान ठेवायचं आहे. कारण दोन्ही बाजूला जर आपण गाड्या पार्क केल्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्क केल्या तर होईल काय, तर थोडं ट्रॅफिक जाम होणार तिथं.